तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज मी लवकरच उठले होते. आंघोळ केली. एवढी थंडी वाजत होती की बस. मग स्वेटर घातलं, आवरलं थोडंसं. आमच्याकडे तर खूपच थंडी आहे. तुमच्याकडे आहे का नाही नक्की सांगा. नंतर आवरलं आणि दुर्वाचे आणि माझे कपडे धुवून टाकले, वाळत घातले. दुर्वा खेळत होती. तिला म्हणलं तू खेळ, तोपर्यंत मी कपडे धुवून आले. आपले सगळे झोपलेलेच होते. आणखीन तर कोणी सुटल्यानंतर खूप थंडी होती. नंतर दुर्वाचे आणि माझे कपडे धुवून टाकले. थोडंसं ऊन पडलं होतं पण थंडी खूप वाजत होती. दोघींचे कपडे धुवून टाकल्यानंतर थोडंसं दुर्वासोबत खेळले. नंतर तिला झोपवता तर मलाच झोप लागली. नंतर डायरेक्ट 9 वाजता उठलं, घर आवरलं. नंतर चहा करून पिला. मस्तपैकी चहा, बिस्किट खाल्लं. कोकोनटचा बिस्किट आहे हा, मला खूप आवडतो. नंतर फटाफट चपात्या केल्या. भाजी होती सकाळी आईने केलेली. नंतर चपात्या झाल्यानंतर पूर्ण घर आवरलं. इथे तर सगळा पसारा झालता. तिथं थोडासा लावला. नंतर रोज व्हिडिओ टाकायचा म्हणजे एक टास्कच असतात, पण ते कंप्लीट करायचं आहे. रोज तेच कामं असतात. कपडे, भांडे, नंतर घर पुसणं, आवरणं, स्वयंपाक करणं, भांडे घासणं. तर तेच थोडंसं खालीवरी होतं. नुसतं रुटीन तर तेच असतं प्रत्येक महिलांचं. नंतर मम्मीसाठी भाकरी करायची होती, तेवढी एक केली. नंतर भाकर भाजता बेसिन घेतलं, भांडे घासले. आपलं हेअर मास्कचा जो व्हिडिओ राहिला आहे म्हणजे दाखवले पूर्ण, फक्त रेसिपी सांगायची राहिली आहे. तर त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवणार आहे. तो पण नक्की पहा. त्या दिवशी डिस्क्रिप्शनमध्ये नव्हतं टाकलं, पण नंतर टाकलं मी ते पण चेक करा तुम्ही असेल केलं तर. नंतर थोडासा आराम केला. नंतर पाणी आलं तर नळाला, तर पाणी म्हणजे पूर्ण बकेट ते भरून घेतले. एवढे कपडे धुतले, माझे ड्रेस, बेडशीट ते पूर्ण. नंतर पूर्ण गच्ची धुवून घेतली. पाणी असल्यावर काम करायला पण जरा उत्साह येतो. तर तुमच्याकडे सारखं पाणी असतं का? गच्चीवरनं पाणी जात नाही. नंतर तेवढं पाणी लोटलं. तर माझा असा होता सकाळपासून ते 2 वाजेपर्यंतचा दिवस. नंतर रात्री गोबीची भाजी केली. बाय बाय गाईज. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.